मी गोल्डी. आज मी तुम्हाला एक मस्तपैकी दुधी भोपळ्याची रेसिपी दाखवणार आहे जी B12नी युक्त आहे. त्यामध्ये एक मी तुम्हाला खूप छान सिक्रेट सांगणार आहे की त्यात आपण काय टाकू शकतो. त्यासाठी आपण जाऊया स्वयंपाकघरात आणि सगळी रेसिपी आपली बघूया. बघा, आता मी हा दुधी घेतला, चव घेतली, आतला भाग सालं सगळी काढून बारीक चिरलं आणि कैरीच्या सालाच्या चटणीसाठी कैरीची सालं घेतली. यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकतो आहे, लसूण आहे. लसूण नाही टाकणार आहोत पण आपण दाखवला मी तुम्हाला. आता त्यामध्ये हे जिरं, अख्खं जिरं टाकलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर आपण मीठ टाकतो आहे थोडंसं आणि आता काळं मीठ टाकतो आहे आणि साखर थोडीशी. आता मी कैरीची सालं वाटून आणलेली आहे. आता वाटून आणलेल्या साल्यामध्ये हे कैरीचा किस घातलेला आहे, पुदिन्याची पानं घातलेली आहे आणि ही चटणी आता मी वाटून आणते. बघा, चटणी बारीक वाटून आणली आहे. आता भोपळ्याच्या पराठ्यासाठी किंवा थेपल्यासाठी बघा, कोथिंबीर, लसूण, आलं, मीठ हा पूर्ण मसाला वाटून आणला. भोपळ्याबरोबर वाटला असतं तर वाटल्या गेला नसता. आता त्यामध्ये भोपळ्याचे सगळे तुकडे घालून घेऊया आणि मस्तपैकी त्यामध्ये दही घालतो. दही हा आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. आणि हे बघा, भोपळ्याचा हा थेपल्याचा मसाला तयार झाला. हळद, हिंग, मीठ हे आपले बेसिक मसाले जे आहेत ते आपण टाकूनच घेतो आहे. त्यामध्ये ओवा टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं बेसन आणि मोहनसाठी मी तूप घालून हे फेसून घेतलं. आता याच्यामध्ये जेवढी कणिक बसेल तेवढी कणिक घालून मी छान भिजवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता हे थेपले तुम्ही बटर, तूप, तेल कशावर, मी तेलावर भाजलेले आहेत कारण मग हे 2-3 दिवस छान टिकतात आणि खूप सुंदर असा आपला हा थेपला तयार झालेला आहे. मी याच्यात B12 का आहे असं का म्हटलं, कारण आपण दही टाकतो आहे. थोडंसं हे आंबूस येतं आणि हे पीठ उरलं तर हे ठेवून द्यायचं. जी फर्मेंट झालेली गोष्ट असते ती आपल्याला फार पचते आणि त्यात आपण ओवा पण टाकलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दृष्टीने अतिशय आयुर्वेदिक असं जेवण तयार झालं. 8 दिवस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे थेपले जर करून खाल्लेत ना तर B12चं पूर्ण तुमचं 3 महिन्याचं B12 भरून जातो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि माझा नेहमीचा फंडा मी जो म्हणते ते बनवा, खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट पास करा. आणि हा दुधीचा थेपला आणि कैरीच्या सालाची चटणी